Hello friends, my name is Mamta and I welcome you all on my YouTube channel Chemistry Vibes. So friends, आज आपण इथे बघणार आहोत की NiCl6 चं स्ट्रक्चर कसं असणार, त्याचे कोऑर्डिनेशन नंबर काय आहे, व्हॉट इज सेंट्रल मेटल आयन, व्हॉट इज लिगँड. सो इथे आपल्याला सुरुवातीला दिसून येतं की Ni जो काय आहे आपला सेंट्रल मेटल आयन आहे, तो काय आहे एक 3D ब्लॉकचा एलिमेंट आहे. ओके, नंतर जो Cl आहे म्हणजे क्लोरीन ॲटम आहे, तो काय आहे ॲज अ लिगँड आहे. आता व्हॉट इज सेंट्रल मेटल आयन, व्हॉट इज लिगँड. सो सेंट्रल मेटल आयन विच ॲक्सेप्ट द लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम लिगँड, म्हणजेच हा जो निकेल आहे किंवा सेंट्रल मेटल आयन आहे तो काय करतो या लिगँडकडून म्हणजे क्लोरीन ॲटमकडून काय करतो लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन काय करतो ॲक्सेप्ट करतो, आणि जो लिगँड आहे तो काय करतो स्वतःची लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन या सेंट्रल मेटल आयनला डोनेट करतो. अशा प्रकारे याच्यामध्ये दोघांमध्ये काय होते लेवान आणि देवान होते. म्हणजेच काय होते एक इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतो, दुसरा इलेक्ट्रॉन पेअर काय करतो ॲक्सेप्ट करतो, आणि थ्रू दॅट प्रोसेस त्यांनी काय करतं एक बॉन्ड बनवतो, त्यालाच आपण काय म्हणतो कोऑर्डिनेशन बॉन्ड. ओके, सो इन दॅट वे निकेल आणि क्लोरीन मध्ये काय बनत आहे कोऑर्डिनेशन बॉन्ड बनत आहे. म्हणजेच इथे इलेक्ट्रॉन पेअर जे डोनेट होऊन राहिलं किंवा ॲक्सेप्ट होऊन राहिलं त्याच्या थ्रू आपण जो इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्ट करतो त्याला काय म्हणतो आपण लेविस ॲसिड म्हणतो, आणि जो इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतो त्याला काय म्हणतो लेविस बेस म्हणतो. तर इथे समजलं तुम्हाला सर्वांना की Ni काय आहे सेंट्रल मेटल आयन आहे, Cl काय आहे लिगँड आहे, याला सेंट्रल मेटल आयनलाच आपण काय म्हणतो लेविस ॲसिड म्हणतो, आणि जो लिगँड आहे त्याला काय म्हणतो लेविस बेस म्हणतो. सो फ्रेंड्स, याचं स्ट्रक्चर आपण या प्रकारे दाखवू शकतो. इन दॅट हे करेक्ट नाही आहे, बट याला कसं दाखवलं जाते असं, म्हणजेच काय करत आहे क्लोरीन ॲटम काय करत आहे आपले इलेक्ट्रॉन पेअर काय करत आहे निकेलला डोनेट करत आहे. ओके, आणि याच्यावर किती चार्ज आहे 4-. नंतर याचा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे 6 आहे. म्हणजेच जितके नंबर ऑफ लिगँड्स अटॅच असणार या सेंट्रल मेटल आयनला तितकाच त्याचा कोऑर्डिनेशन नंबर पण असणार. थँक्यू सो मच फ्रेंड्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. यानंतर आपण पुढे बघणार आहोत की अशा कॉम्प्लेक्सेसमध्ये या सेंट्रल मेटल आयनचा ऑक्सिडेशन स्टेट किती असणार आहे. ओके, सो थँक्यू सो मच अँड सबस्क्राईब माय चॅनल, लाईक दिस व्हिडिओ. थँक्यू.